आपण एखादं घर बांधलं, घर बांधल्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे, पण प्रवेश करण्याच्या अगोदर आपण काय करतो? घराची वास्तुशांती करतो, देवाचं पूजन करतो, देवाचं नामचिंतन करतो का? यदा कदाचित आयुष्यामध्ये घरामध्ये राहायला गेल्यानंतर जर अडचणी येत असतील, त्या अडचणीला दूर करायचं असेल तर पहिल्यांदा नामाचं चिंतनच झालं पाहिजे. विठाला नाम घ्यावं कोणतं? तुकोबार आहे म्हणतात, नाव घ्या पण मंगळ नाव घ्या. सकळ मंगळी नाव आधी म्हणजे जे मंगळ नाव आहे, ज्यांना आपल्या आयुष्याचं आपल्या कार्याचं सार्थक होतं तेच नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षु, मंगलम तनोहरी, म्हणजे हरीचंच नामचिंतन मुखामध्ये आलं पाहिजे. विठाला महाराज सगळं ठीक आहे हो, आपण तर नाव घेताच कोणत्याही कार्याला सुरुवात करताना, पण पहिल्या दिवशी जरा अडथळ येतात, भरपूर अडथळे येतात. साधे आपण भाकरी जरी करू लागला तर भाकर करपती पहिली, आपण ती खायला देत नाही, पण पहिली भाकर झाल्याशिवाय दुसरी भाकर चांगल होत नाही. एखादी 4 मजली जर आपण बिल्डिंग बांधली तर 4 भावाला जर वाटून द्यायचं असेल तर पहिल्यांदा जर हिस्सा उचला म्हणलं तर पहिल्यांदा भाऊ तळघर मागते, मला सगळ्यात खालचं घर मागते का? पहिल्या तारखेपासून सुरुवात झाल्यानंतर शेवटची तारीख येते. आता 001 च्या वर किती घ्या, पण 1 जर काढून घेतला तर शून्याची किंमत 0 होते. विठाला बरं, आपण माणसाने घेतलं नाव ठीक आहे बाबा, पण देवादी देवाच्या काळापासून देवाला नावाचं चिंतन अगोदर करावं लागतं कार्याची सुरुवात करताना. जेव्हा राम प्रभूला श्रीलंकेमध्ये जायचं होतं, लंकेमध्ये, त्यावेळेस अगोदर देवीचा 9 दिवस यज्ञ सोहळा केला, देवीचं नामचिंतन केलं, तेव्हा कुठं शक्ती ताकद आली महाराज, आणि ते कार्यशक्तीला गेलं. ते देवादी देवाच्या काळापासून कार्याची सुरुवात करताना अगोदर नामाचं चिंतन झालं पाहिजे. हे तर सोडा, ब्रह्मदेवाचा विचार करा. ब्रह्मदेवाने वेद लिहायला सुरुवात केली, पण प्रश्न पडला वेदाचं लिखाण करायचंय. लिखाण करताना विचारावं कोणाला? तर यदा कदाचित आपल्या वेदामध्ये चुकी झाली तर विचारावी कोणाला? देवापाशी गेल्यानंतर देवाला म्हटले, देवा मला वेदांचं लिखाण करायचंय, पण या वेदांच्या लिखाणामध्ये जर चुकी झाली तर तुम्ही मला चुकी सांगा. देव म्हणजे अजिबात मी सांगत नाही का, मी आता चातुर्मास आहे, 4 महिने निद्रेमध्ये जाणार आहे, आता मात्र मी सांगू शकत नाही, पण एक उपाय देतो. यदा कदाचित तुझ्या वेदामध्ये लिखाण झाले शब्द चुकला, बाहेर पिंपळाचं झाड आहे त्याच्या खाली बस, वेदाचं लिखाण सुरू कर. यदा कदाचित चुकी झाली तर पिंपळाचं 1 पान खाली पडणार, एका चुकीला 1 पान पडणार. ब्रह्मदेवाने ऐकलं, बाहेर जाऊन बसले. जसं वेदाला सुरुवात केली, पहिल्यांदा शब्द टाकला अग्नी मेळे, म्हटल्या सगळे पिंपळाचे पानं खाली पडले. मला तिथंच लागला. आता ब्रह्मदेवाला विचार पडला, देवाने म्हटले एका चुकीला 1 पान खाली पडणार, आता तर सगळा ढिगच लागला. परत उठले ब्रह्मदेव, देवापाशी जाऊन बसले. देवाला म्हटले, देवा तुम्ही तर म्हटलात ना एका चुकीला 1 पान पडल, आवाज करा, एका चुकीला 1 पान पडल,
पण माझं सुरुवातच झाली नाही तर पान पडले, सगळेच पिंपळाचे पानं पडले. देवाने म्हटलं काहीतरी ब्रह्माचं चुकलं. नेमकं झालं काय? किती चरण लिहिलास, किती श्लोक लिहिलास, किती ओव्या लिहिलास, काहीतरी सांग. तेव्हा देवाला म्हटले, देवा काहीच नाही म्हणजे मी फक्त सुरुवात केली. काय केली? सुरुवात केली. म्हणला काहीतरी चुकलास. म्हणला तू आता मला लिहून दाखव, मला नेमकं काय लिहिलास. त्यावेळेस ब्रह्मदेवाने देवाला सांगितलं, देवा फक्त मी अग्निवेळे म्हटल्या सगळे पिंपळाचे पानं खाली पडले. अरे म्हणले तू मूर्खच आहेस म्हणले, रम्या तू कधी सुधारलास म्हणले. झालं काय देवा? अरे तुला माहित आहे ना म्हणले, प्रत्येक कार्याची सुरुवात करताना देवाचं नाव अगोदर घ्यावं लागतं, तेव्हा ते कार्य सिद्धीला जातं, अन्यथा नाही. मिठा आता काय कर म्हणले, तू ह्या वेदाची लिखाण करताना पहिल्यांदा ओम नाव टाक, देवाचं नामचिंतन अगोदर घे आणि नंतर वेदाला सुरुवात कर. ब्रह्मदेव उठले, पिंपळाच्या झाडाखाली बसले. जसं ओम अग्निवेळे म्हटल्या सगळे पिंपळाचे पानं वरी झाडाला जाऊन बसले महाराज. म्हणजे ब्रह्मदेव जरी असला, कार्याची सुरुवात करताना देवाचं नामचिंतन अगोदर करून कार्याला सुरुवात केली, कामातले अडथळे दूर झाले. म्हणून आपण जन्माला आलात, प्रत्येक कार्याची सुरुवात करताना देवाचं नामचिंतन अगोदर करा. आरंभी आवडी आदरे आले नाम. जर आपण नाव अगोदर घेतलं तर कोणतंही कार्य राहू द्या, ते सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही. विठाला आता आपल्याला 7 दिवस सप्ताह करायचा आहे. मग या 7 दिवसामध्ये अनंत अडचणी येतात महाराज. आता इथं भौतिक दृष्ट्या कशीच अडचण येऊ शकत नाही. वारं वावदान येऊ द्या, पाणी येऊ द्या, काही येऊ द्या. इथं सभामंडप आहे, पण एवढं गाव असताना सभामंडप आहे, पण काही गोष्टी अशा असतात महाराज, ह्या सत्यामध्ये अडथळे करणारे काही आपलेच माणसं राहतात. प्रत्येक धर्मानुसार जर केलं तर प्रत्येक जण प्रत्येक धर्माचं आचरण करतं, आणि ज्यानं धर्माचं आचरण केलं त्याला धर्मामध्ये राहण्याचा अधिकार आहे, आणि ज्यानं धर्माचं आचरण केलं नाही त्याला धर्मात राहण्याचा अधिकार नाही. विठाला मग 7 दिवस अडथळे करणारे बरेच माणसं असतात महाराज. प्रत्येक गावामध्ये कितीही आपण म्हणू द्या, आमचं गाव लय सुंदर आहे, आमच्या गावात स्वभाव सगळ्या माणसाचे चांगले आहेत, आमच्या गावात सगळे गुणीजन मंडळी आहे, एवढं जरी म्हणला तर त्याच्यात एकतरी किडा 100% राहते महाराज. यदा कदाचित परमार्थ करणारा कोणीही पुढे राहू द्या, परमार्थ करत असताना त्याच्यामध्ये अडथळा आणणं म्हणजे आपण पाप डोक्यावर घेणं महाराज. यदा कदाचित त्यानं परमार्थ करावे ना, त्याच्या आयुष्यामध्ये त्यानं जर वाईट वागला, त्यानं जर धर्माच्या विरोधात वागून परमार्थ केला तर त्याचे कर्म त्याला भोगावे लागते. पण आपण म्हणून एखाद्याची निंदा करून आपण कधीच त्या कर्मामध्ये सामील होऊ नये महाराज. म्हणून आयुष्यामध्ये जगत असताना सप्ताह करू द्या, कोणतंही देवाचं कार्य करू द्या, त्या देवाच्या कार्यामध्ये अडथळा आणणारा कोणी असू द्या, त्याचा देवाने कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही. विठाला 5 वर्षाचा मुलगा, गावामध्ये चातुर्मास सुरू झाला, साधूची सेवा सुरू झाली. एक संत गावामध्ये आले, चातुर्मासाला सुरुवात करायची, पण संताची सेवा करण्यासाठी कोणाला तरी ठेवायचं होतं. साधूच्या संगतीत राहा, साधूच्या सेवेचं फळ 100% भेटते महाराज. संताच्या संगतीत राहा, संताच्या संगतीचा सहवास भेटला की आयुष्याचं सार्थक. संत नदी करा, आपण जर साधूची संगत केली तर आपल्याला हरीची भेट होते महाराज.
संत कृपेचे हे दीप करी साधका, निष्पाप कितीही पापी माणूस राहू द्या, संताच्या संगतीत राहू द्या, त्याचे पाप धुतल्याशिवाय जात नाही विठ्ठला. संगत करावी सदा सज्जनाची, म्हणजे सज्जनाची संगत करा. आयुष्यात सार्थक झाल्याशिवाय राहत नाही. आयुष्यामध्ये चांगले विचार आपण आत्मसात केल्याशिवाय राहत नाहीत महाराज. 5 वर्षाचा मुलगा, प्रश्न पडला साधूच्या सेवेसाठी कोणाला ठेवावं, पण एखाद्या मुलाला विचारायला गेलो तर त्याच्या आई वडिलाला विचारणं आपलं कर्तव्य आहे महाराज. 5 ते 7 वर्षाचा मुलगा ज्याला समजू लागल्या सगळ्या गोष्टी की आपल्याला कुठेतरी सेवेत राहायचंय. साधूने विचारलं, गावातल्याने विचारलं, का रे बाळा तुला सेवेमध्ये राहतो का? बाळाने होकार दिला. आयुष्यामध्ये भाग्य उजळायचं असेल तर संताची संगत योग्य प्रकारे भेटल्याशिवाय राहत नाही महाराज. संताच्या सोबत त्या मुलाला ठेवल्या गेलं. मुलगा नित्य नियमानं सेवा करू लागला. दररोज उठायचा, गुरुच्या अगोदर उठायचा, गुरु झोपण्याच्या अगोदर झोपायचा नाही, नंतर झोपायचा. नित्य नियमानं हरिपाठ, नित्य नियमानं काकडा साधूच्या संगतीत राहून करायला लागला. अखंड चिंतन, नित्य नियम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ, म्हणजे नित्य नियमानं एखादं कार्य केलं तर ते सिद्धीला जातं. साधूच्या संगतीत राहिला, दररोज नामाचं चिंतन घडू लागलं. पण नेमकं 4 महिने संपले. 4 महिने संपल्यानंतर आता संत गावातून समारोप द्यायला निघाले. सगळ्यांना सांगितलं की मी आता गाव सोडून चालू, चातुर्मास संपला. पण प्रश्न पडला ह्या मुलाला, कारण एवढी गोडी लागली ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य त्याने ब्रह्मानंद योगी होती. एकदा ब्रह्मपदाला गेलेला माणूस परत संसारामध्ये येत नाही का? संगत लागल्यामुळे. विठाला संताच्या संगतीत राहिल्यामुळे प्रपंचाचा विषय त्याच्या बाजूला राहिला. प्रपंचातली गोडी राहिली नाही, फक्त देवाच्या नामाची गोडी लागली महाराज. अखंड चिंतन करून करून देवाची एवढी भक्ती आवड निर्माण झाली की त्याला वाटू लागलं की फक्त या साधूच्या सोबतच राहावं. साधूला प्रश्न केला, देवा तुम्ही जाताय पण एक माझा प्रश्न आहे. 4 महिने मी तुमच्या सोबतच राहिलो, तुमचा सहवास एवढा घडला, एवढं देवाचं नामचिंतन घडलं, मला वाटतं की आता तुम्हाला सोडून परत घरी जाऊ नये. संतांना वाटलं याला जर घेऊन जावं तर 33 कोटी देवामध्ये पहिल्यांदा मातृपितृ देवो सांगितले महाराज. पहिल्यांदा आई वडिलांची सेवा करा, नंतर संतांची करा. विठाला देवाला
माय बापे केवळ काशी आपण जर आई वडिलांची सेवा केली तर त्या पुंडलिकाला प्रत्यक्ष देव भेटायला आले. संतांनी विचार केला अगोदर आई वडिलांची सेवा कर, नंतर मग तू परपंच कर, इकडे परमार्थ कर. पण प्रश्न केला देवा, तुम्हीच म्हणताय ना आपल्या परमार्थामध्ये अडथळा आणणारे बरेच लोक असतात. मी जर प्रपंचामध्ये गेलो तर प्रपंचामध्ये अडथळा आणणारे बरेच राहतात, काय करू? संतांनी प्रश्न केला, बाळा यदा कदाचित तुझ्या परमार्थामध्ये अडचण आणणारा कोणी राहू द्या, मला सांगायचं आहे परमार्थामध्ये अडथळा आणणारा कोणी राहू द्या, त्याचा कार्यक्रम देवाने केल्याशिवाय राहत नाही. हे उत्तर दिलं त्यावेळेस बाळाला आनंद वाटला. गुरुदेव तुम्ही सांगताय ना, काही हरकत नाही, मी परत घरी जातो. घरी गेला, आईचं दर्शन केला, नित्यनेमानं काकडा हरिपाठ करू लागला, आनंदाने देवाचं नामचिंतन चालू. पण घरचे बाप माय त्याला वडील नव्हते महाराज, फक्त एक आई होती. आई नित्यनेमानं काम सांगायची, बाळा जा चारा आण, पाणी भर, हे कर ते कर. ह्या भक्तीमध्ये खंडन आलं, भक्तीमध्ये अडथळा निर्माण होऊ लागला. कोणामुळं? आईमुळं. आई अडचण झाली भक्तीमध्ये. का? एवढं नामाचं चिंतन घडलं होतं साधूच्या संगतीत राहिल्यामुळं. त्याला प्रश्न पडला, गुरुदेवाने सांगितलं की बाबा तुझ्या अडथळा आणणारा कोणी राहू द्या, पण माझ्या आईला का समजत नाही? माझा जन्म फक्त नामाच्या चिंतनासाठी आणि परोपकारासाठी झाला, आईला का समजत नाही? त्यावेळेस एके दिवशीचा प्रसंग, आई कुठली गोठ्यामध्ये गेली. जसं त्या गोठ्यामध्ये जनावराला चारा टाकण्यासाठी गेले, तेवढ्या सापानं दंश केला, आईचं मरण झालं. म्हणजे स्वतःची आई असून परमार्थामध्ये अडथळा करणारी ठरली, तिचं मरण झालं. ते म्हणजे प्रत्यक्ष नारद स्वामी होते. मग नारद स्वामी असून स्वतःच्या आईला मरावं लागलं परमार्थामध्ये अडथळा आणल्यामुळं. आणि आपण तर साधा जीव आहेत महाराज, आपण जर या सत्यामध्ये परमार्थामध्ये जर अडथळा आणला तर आपला कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणजे सांगायचं हे, परमार्थ कोणीही करू द्या, पण परमार्थामध्ये अडथळा आपण आणायचं काम करू नये महाराज. घरचा राहू द्या, दारचा राहू द्या, गावातले राहू द्या, यदा कदाचित आपण पट्टी द्यायची मोकळं व्हायचं. कारण दाना एवढं कोणतंही श्रेष्ठ नाही महाराज. दान करावं, पण केल्यानंतर त्याचे गुणगान बाहेर गाऊ नये महाराज. दान करण्याची प्रवृत्ती ठेवा, पण त्याचं फळ मात्र आपल्या पदरात पडल का नाही याचा विचार करू नका. विठाला म्हणून 7 दिवस आपल्याला सप्ताह करायचा. 7 दिवसामध्ये यदा कदाचित या माणसामुळे जर अडचणी येत असतील आणि पहिल्यांदा देवाचं नामाचं चिंतन झालं तर या भ्रष्ट माणसाचे जे विचार असतात ह्या नामाच्या चिंतनामुळे ते विचार बदलतात. यदा कदाचित 7 दिवस जर अडचणी आणणार कोणी असेल तर त्याच्या डोक्यात प्रकाश पडते की बाबा आपण या 7 दिवस सप्ताहाला वर्षातून एकदा होतो, नाही तर दोनदा होतो, पण या 7 दिवसामध्ये ज्यानं नामाचं चिंतन केलं, ज्यानं भक्ती करायला, त्याला निस्वार्थ भक्ती करू द्या. आपण त्याच्यामध्ये अडथळा निर्माण करू नाही. ही बुद्धी तयार होती कधी? देवाच्या नामाचं चिंतन झाल्यावर. विठाला पण प्रत्यक्ष प्रत्येकाच्या भाग्यात नसते परमार्थ. आपण इथं गावातले भरपूर लोक आहेत, पण इथं 5-50 नाही तर 100 असतील. आपल्या भाग्यामध्ये होता पहिला दिवस कुठंतरी नामाचं चिंतन श्रवण करायचा, म्हणून आपण इथं आपल्या भाग्यामुळे बसलो. मग या भक्तीचा आपल्याला जर ओढ लागायची असेल त्याला काही कारण आहेत महाराज. जर आपण विचार केला आयुष्यामध्ये जर कुळामध्ये कोण भक्ती केली असेल तर ती आपल्यापर्यंत येऊ शकते. म्हणजे पूर्व पुण्य असेल तर आपल्या मुखामध्ये देवाचं नामचिंतन येऊ शकते. विठाला म्हणजे यदा कदाचित आपल्या कुळामध्ये कोण भक्ती केली असेल तर ती आपल्यापर्यंत येऊ शकते. तुका म्हणे होता ठेवा तो एक भावा सापडाला. आमच्या
मारुतराव महाराजांची परंपरा आहे आमच्याकडे. पण मारुतराव महाराजांनी आमच्या गावामध्ये मारुतराव महाराज दिवसभर फक्त कीर्तन सेवा करायची महाराज, निस्वार्थ. आणि आमच्या गावामध्ये त्यांची सेवा नित्यनेमाला राहायची. पण सेवेमध्ये आमच्या आजीनं दर्शन घेतलं महाराजांचं. महाराज का हो म्हणले, आपल्या कुळामध्ये कीर्तनकार आहे म्हणूनच कीर्तनकार होतो का? प्रश्न केल्यावर उत्तर दिलं महाराजांनी, असं काही नसतं. ज्याच्या भाग्यात कीर्तनकार व्हायचं असेल, ज्याच्या भाग्यात मुखामध्ये नाम चिंतन यायचं असेल, त्याच्या बरोबर येतं विठाला. आमची आजी फक्त माळकरी होती महाराज. आजीला वाटायचं आपल्या कुळामध्ये कोणतरी काहीतरी करावं, देवाची भक्ती करावी, देवाचा परमार्थ करावा. पण पहिल्याच्या काळी भाकर खाला महाग होती महाराज. आणि एखाद्या जाऊच्या हातात जर असलं तर लय अन्याय करायचे महाराज. मुठभर शहरभर अशी मोजू दररोजची ज्वारी द्यायची, त्याच्या कन्या करून खायच्या, एवढी अवघड परिस्थिती. आणि पाहुणा आला तर कधी मधी पहिल्याच्या काळात चपात्या व्हायच्या महाराज. आणि ती अर्धी राहिली, कोरभर राहिली की ते लेकरं खायचे. पहिलाचा काळ असा होता. पण आता सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित भेटाल्यात महाराज. त्या आमच्या आजीला एक पंढरपूरून कोण माळ आणली होती का? आजी आमची गेलती की एकदा एकच माळ होती. पण अखंड ह्या गरिबीमुळं आणि जावाच्या हाताखाली राहिल्यामुळं कधी पण पुढे जाऊ शकली नाही. तिला वाटायचं पंढरपूरला जाऊन परत दुसरी कधीतरी माळ आणावी का? एक माळ आयुष्यभर टिकत नाही महाराज. पण आमच्या आजीने टिकवली, शेवटपर्यंत एक माळ टिकवली. एकदा माळ तुटल्यानंतर बरेच मनी इकडे तिकडे गेले महाराज. पण आमच्या आजीनं सगळे मनी गोळा करायचे, परत ओर परत गळ्यात घालायचे महाराज. परत असं झालं. पण शेवटचा काळ एकदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, किती वेळेस माळ तुटू द्या, पण माळ मात्र घेऊन कोणी आलं नाही महाराज. मग शेवटचा काळ, शेवटच्या काळामध्ये मी बसलो, मला कळत होतं महाराज. आजी म्हणली, आणि कारण म्हणजे मला वाटत होतं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये एखादा तरी मला माळ आणून द्यावी पंढरपूरून. पण माझ्या भाग्यात ते घडलं नाही. पण एक सांगू का, आयुष्यामध्ये जर कधी तुला वाटलं परमार्थ करावा तर नक्की कर. का तर संसार कसाही करा, त्याच्यामध्ये समाधान नाही, दुःखच आहे महाराज. सांगितलं आजीनं. पण लहानपणी तेवढे दिमाग असं तेच चालत नव्हतं, वाटत नव्हतं महाराज परमार्थ करावा, इकडे जावं तिकडे करावं, अजिबात नाही. तेवढं तात्पुरतं फक्त लक्षात ठेवलं. आमच्या आजीचा उपदेश, आजीनं सांगितलं, नाही बाबा या संसारात दुःख आहे, संसार कसाही करा. पण तिथून पुढे शिक्षणाच्या नादामध्ये काहीच केलं नाही महाराज. पण शेवटी मरताना जेव्हा आजीचे शब्द कानावर आले, तेच शब्द मी कंडक्टरच्या ड्युटीला लागल्यानंतर ही ड्युटी करत होतो माहूर नांदेड महाराज. पण वैष्णवाची भेट व्हावी, वारकऱ्याची भेट व्हावी, संतांची भेट व्हावी, एखाद्या गुरुवर्याची भेट व्हावी, आणि सहज बोलणे हित उपदेश करुणी सायस. त्यांनी सहज म्हणावं, बाळा एवढा सुंदर देह दिलाय, या देहाचं सार्थक करायचं असेल तर तू भक्ती कर विठाला. त्यावेळेस आमच्या आजीचे शब्द मला आठवले. तिथून पुढे आयुष्यामध्ये गेलो, माऊलीचं दर्शन घेतलं. माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर माऊलीला म्हणलं, माऊली आणि नामा म्हणे देवा चलत ठाया, विश्रांती पावया. कितीही संकट आयुष्यामध्ये मोठे होऊ द्या, कितीही आपले विचार वाईट असू द्या, यदा कदाचित मरणाचीच परिस्थिती निर्माण झाली, एकदा माऊलीच्या दर्शन घ्या, एकदा माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवा. आपलं कितीही मोठं संकट राहू द्या, ते संकट दूर झाल्याशिवाय राहत नाही विठाला. या आमच्या आजीच्या पुण्यामुळे, कुठेतरी विचारामुळे, कुठेतरी भक्तीमुळे ही भक्ती आपल्याला आपल्या वाटेला आली महाराज. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य तेव्हा विठ्ठल कृपा केली. भक्तीच्या मार्गात येण्याचं कारण म्हणजे पूर्वपुण्य. हे तर सोडा, आयुष्यात भक्तीचा पूर्वपुण्य कोणाच्या कुळामध्ये
पण यदा कधी तुझ्या आयुष्यामध्ये संताची भेट झाली, पण माऊलीनं सांगितलं ठाईस बैसुनी, पण घरी बसल्यानंतर साधू संताची भेट होईल का? अजिबात नाही. याच्यासाठी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधना निर्धारी आना नाही. आपण कार्तिकी आषाढी किंवा एखादा सत्संग आहे त्याच्यामध्ये जाऊन बसा, संतांची सहज भेट व्हावी आणि सहज बोलणे ही तो उपदेश. जर संतांनी सहज उपदेश करावा तरी आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. पण भाग्यामध्ये असेल, भाग्याचा उदय तेहे जोडे संत पाय, संतांचं जर दर्शन व्हायचं असेल बहु अवघड असे संत, म्हणजे आपल्याला अवघड पद्धतीने संत भेटला तर आपल्या आयुष्याचं सार्थक होतं. हे पण कारण आहे भक्ती मार्गामध्ये आपण येण्याचं महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं आपला प्रपंच. प्रपंच म्हणजे त्रिमिनी तापाची झाली बोळवण देखिले चरण वैष्णवाचे. एखाद्या संसारामधल्या माणसाला विचारावं, गरीबापाशी जा, गरीबाला विचार का रे बाबा तुझ्या आयुष्यामध्ये तू एवढा कमवला, सगळ्या गोष्टी आहेत, सुख आहे का? त्यावेळेस त्याला सांगावं बाळा मी कितीही कमवू द्या पण प्रत्येक गोष्टीला सुख भेटलंच हे शाश्वत सांगता येत नाही. श्रीमंतापाशी जा, तुझ्यापाशी गाडी आहे, बंगला आहे, सगळ्या गोष्टी दे, पण तुला सुख आहे का? तो पण म्हणणार माझ्यापाशी सगळ्या गोष्टी असून मला आत्मीय सुख नाही. उर्मिला विचारलं, म्हणजे लक्ष्मणाच्या बायकोला, तुझ्यापाशी सगळ्या गोष्टी दाशी आहेत, सगळा घर आहे, बंगला आहे, सगळं आहे राहायला, पण तुला आयुष्यामध्ये सुख आहे का? त्यावेळेस उर्मिलीनं उत्तर द्यावं, सगळ्या गोष्टी असून माझ्या हृदयामध्ये राम नाही म्हणून मला सुख नाही महाराज. पण तेच सीतेला विचारावं, सीते मातेला विचारावं, सीते माते तुला सुख आहे का? का सगळ्या गोष्टी नसून सुख आहे का? माझ्यापाशी राम आहे. तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आराम. म्हणजे आपल्या हृदयामध्ये राम पाहिजे, देवाची भक्ती पाहिजे तर सुख आहे, अन्यथा नाही. विठाला त्रिमिनी तापाची झाली बरोबर. म्हणजे संसारामध्ये दुःख आलं की आपल्याला वाटतं परमार्थ करावा. 3 ताप म्हणजे ताप नाही, भौतिक दृष्ट्या ताप असेल, भौतिक दृष्ट्या दुःख असेल, आध्यात्मिक दृष्ट्या दुःख असेल किंवा आदिदैविक दृष्ट्या दुःख असेल. मी एवढ्याच स्पष्टीकरण करणार आहे, फक्त एक महत्वाचं सांगणार आहे. आदिदैविक म्हणजे दुःख म्हणजे आपल्याच पायावर आपण धोंडा टाकून घेणं म्हणजे आदिदैविक. म्हणजे कसं, एखाद्यापाशी सत्ता आहे, म्हणजे गावातला एखादा मोठा कार्यकारी अधिकारी आहे, त्याच्यापाशी सत्ता आहे, किंवा सरपंच आहे, किंवा आमदार आहे, किंवा खासदार आहे, किंवा एखाद्या संघटनेचा अध्यक्ष आहे, ते त्या सत्तेच्या आधारावर गरीबाला अन्याय करत आलं. जसं दुर्योधनापाशी सगळ्या गोष्टी होत्या पण गरीबावर अन्याय करणारा दुर्योधन होता महाराज. म्हणजे धर्माच्या विरोधात दुर्योधन गेला, त्याचा सत्यानाश झाला महाराज. तसं गावामध्ये सत्ता करणारा एखादा असेल, त्याला वाटतं माझ्यापाशी काय करणे, येरीच गरीबाला असं पार करतो म्हणला. पण त्या सत्तेनुसार गरीबावर अन्याय केला, धर्माच्या विरोधात गेला की केले काम्य कर्मे ते भोगावया धर्मे पैसे. म्हणजे आपण केलेलं वाईट कर्म ते पुढं आपल्याला भोगावंच लागतं. विठाला ज्यानं वाईट कर्म केलं त्याला भोगावं लागते. आपल्याला वाटतं मेल्यावर भोगायचंय आपल्याला,
पण या जन्मामध्ये आता या जन्मात भोगावं लागते महाराज. ज्यानं वाईट कर्म केले त्याला बरोबर या जन्मातच भोगावं लागतं. मग आपण सत्तेनुसार जर एखाद्यावर वाईट अपराध केला किंवा एखाद्या गरीबावर अन्याय केला की ते आपल्याला कर्म आपल्याला भोगावं लागतात महाराज. हे तर सोडा, एखाद्यापाशी ताकद असली, जास्त पैलवानासारखं असला, बळ असलं की त्याला वाटतं शेजाऱ्याला मारावं, एखादा भाऊ गरीब असला की त्याला मारावं, म्हणजे गावामध्ये दादागिरी करायला बघते. ही ताकद जे आहे, हे बळ जे आहे, हे बळ आपण वापरताना धर्माचं काहीतरी रक्षण करण्यासाठी वापरावं, गोरीब गरीबाला कुठेतरी रक्षण करण्यासाठी वापरावं, तर त्याचं फळ भेटत असते. आणि ह्या बळाचा उपयोग जर अधर्मानुसार केला, धर्माच्या विरोधात केला की त्याचे भोग आपल्याला भोगावे लागतात. विठाला म्हणजे आपण भक्तीच्या मार्गात येण्यासाठी हे कारण, म्हणजे संसारामध्ये दुःख आलं की त्यावेळेस वाटतं साधू संतांनी सांगून ठेवलंय इथं दुःख नाही, इथं दुःखच आहे बाबा, जा. तुला जर आत्मसुखाची प्राप्ती करायचं असेल तर जा संताच्या चरणावर लाग, नाही तर देवाच्या चरणावर लाग. त्यावेळेस शेवटच्या काळामध्ये आपल्याला विचार येतो महाराज. आपले इकडे शिक्षक आता बदली करून उदगीरला गेले महाराज. त्याला एक आजार असा जडला की त्याच्या आजारामध्ये बायको 1 महिना 2 महिने वर्षभर 1.5 वर्ष करल, पण त्याच्या नंतर स्वतःची बायको बी आपला आजार दूर करायला कंटाळा येते महाराज तिला. मग ती तेवढं लक्ष देत नाही त्या माणसाकडे. पण त्यावेळेस त्या माणसाला वाटलं की बाबा मी एवढं कमवलं यांच्यासाठी, पण शेवटी माझ्या म्हणजे सेवेसाठी कोणी तत्पर नाही. त्यावेळेस त्यांच्या हातामध्ये ज्ञानेश्वरी होती महाराज. आम्ही प्रत्यक्ष भेटायला गेलो, पण ज्ञानेश्वरी हातात असून खाली अशा मुंग्या लागल्या होत्या महाराज त्या गादीला, म्हणजे वारुळासारखं माती अशी जडली होती. एवढी वाईट परिस्थिती कशामुळं, म्हणजे योग्य काळामध्ये योग्य आपण प्रपंचाला परमार्थाची जोड दिली नाही. त्या शेवटी वाटलं त्यांना की बाबा ह्या संसारामध्ये कसंही करा समाधान नाही. त्यावेळेस देवाचं नामचिंतन मुखामध्ये येऊ लागले. पण होऊन गेलेली वेळ परत येत नाही, म्हणजे वेळेमध्ये आपण देवाचं नामचिंतन मुखात आणलं पाहिजे. विठाला मग सगळं ठीक आहे महाराज, नेमकं आम्ही काय करावं तेवढं स्पष्टीकरण द्या. तेवढं साधक माऊलीकडे गेल्यावर माऊलीला म्हणतात, माऊली, कारण एकतर आयुष्यामध्ये अपराध झाल्यानंतर एकतर आईने जवळ करावं, नाही तर दुसरं संतांनी करावं. आई तरी स्वार्थापोटी जवळ करत, पण संत कधी स्वार्थापोटी जवळ करत नाहीत महाराज. कारण निस्वार्थ सेवा संतांची असते. बुडते जान देखले बुडते म्हणजे अशी कळवळ त्यांच्या हृदयामध्ये येतं की बाबा याचं दुःख मला सोसवत नाही. आईला वाटतं माझ्या मुलाने मोठं व्हावं, मला सांभाळण्याचं कार्य करावं, हे स्वार्थ आईचं असतं महाराज. पण संतांचा कधीच स्वार्थ नसतो. त्यावेळेस साधक माऊलीकडे गेले, माऊलीला म्हणले, माऊली आमच्या संसारात अनंत दुःख आहे, हे तुम्ही स्पष्ट करून दिलं, मग सांगा नेमकं आम्ही करावं काय ते अभंगाच्या प्रथमच्या देवाची